परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। अनन्तसुखसम्पन्नं ज्ञानामृतपयोदरम् अनन्तवीर्यसम्पन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसङ्गविवर्जितं परमानन्दसंयुक्तं शुद्धचैतन्यलक्षणम् उत्तमा स्वात्मचिन्ता स्यात् देहचिन्ता च मध्यमा अधमा कामचिन्ता स्यात् परचिन्ता धमाधमा निर्विकल्पसमुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणं नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः। काय सांगितलं होतं अर्थ? सातव्याचा अर्थ काय? अयमात्मा, अयम म्हणजे हा. देहे तिष्ठति निर्मलः. देह म्हणजे सप्तमी विभक्ती आहे. सप्तमीचा अर्थ काय लावायचा? देहे म्हणजे देहामध्ये. हा आत्मा देहामध्ये स्वभावानेच निर्मळ आहे. म्हणजे देहामध्ये राहत असताना सुद्धा स्वभावानेच निर्मळ आहे. मग याच्यातून समजून घ्यायचं की देह मलिन आहे. मग देहाच्या बरोबर देह हे उपलक्षणात्मक झालं. त्याबरोबर सगळं लावायचं. द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म. म्हणजे एक शब्द दिलाय तुम्हाला असा, ह्याच्यामध्ये गर्भित अनेक अर्थ समजून घ्यायचे. फक्त देहापासून भिन्न आहे असं म्हणलंय, पण सगळं तुम्हाला सांगू शकत नाही. सांगाय काय कशापासून भिन्न आहे तुम्ही? देह हे कुठलं कर्म सांगा? द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म. नोकर्म आहे तर ते नोकर्म सांगायचा उद्देश बाकीचे पण त्याच्यामध्ये गर्भित घ्या. द्रव्यकर्मापासून पण भिन्न आहे. द्रव्यकर्म म्हणजे पौद्गलिक जड रचना आहे. कार्मण आहेत, कार्मण स्कंद आहेत ते. मग त्याला द्रव्यकर्म म्हणलं. भावकर्म म्हणजे समय. भावकर्म म्हणजे जीवाचे रागद्वेषादी भाव. मग ह्याच्यापासून सुद्धा जीव भिन्न आहे. आणि नोकर्म म्हणजे काय? नोकर्म म्हणजे शरीर आणि शरीराच्या योग्य आहार वर्गणा जे काय आपण ग्रहण करतो ते सगळं नोकर्म आहे. इंद्रिय आहे, नोकर्म आहे. मग या सगळ्यामध्ये राहत असताना सुद्धा आत्मा, अयम आत्मा, हा आत्मा कसा आहे? मलिन होत नाही, निर्मळ आहे. मग उदाहरण काय ह्याच्यासाठी? जसं एक उदाहरण दिलं त्यांनी, नलिनी नीर. तसं दुसरं उदाहरण सांगा. त्याच्यात नाही आहे, त्याच्यासारखंच. बरं, तलवारीपासून ज्ञान भिन्न आहे. अजून नाही, ते अभेद आहे. उलट भिन्न कुठे आहे? तिळामध्ये जसं तेल राहतं तसं जीव. हां, मग हे आपल्याला भिन्नता दाखवायची आहे. जसं देहात राहून पण भिन्न आहे
तसं जसं की पहिलं उदाहरण दिलं, कमळ पाण्यात राहून भिन्न असतं. दुसरं त्यांनी दिलं की तलवार म्यानात राहून भिन्न असते. तिसरं सुनीता काकी. नाही, उदाहरण आपल्याला जसं कमळाचं आणि पाण्याचं घेतलं तसं अजून काय उदाहरण आहेत? जसं सोनं चिखलात राहतं तरी सुद्धा चिखलापासून ते भिन्न आहे. अशी अनेक उदाहरणं दिली आहेत त्यांनी. तर ते समजून घ्यायचं की ते त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही, स्वभावानेच तो आत्मा निर्मळ आहे. काय काय जसं माशाचं पण घेता येईल. मासा पाण्यात राहतो पण मासा भिन्न असतो. नाही, तसं नाही. आता हे कसं सांगितलं त्यांनी की कमळ त्या पाण्याशिवाय राहत नाही, पण पाण्यात असताना सुद्धा ते पाणी रूप होत नाही. मग तसंच हे शरीरामध्ये जीव आहे, शरीराशिवाय राहत नाही पण तरी शरीर रूप होत नाही. असं काय सांगितले सोनी? ऐकवलं नाही मला. दूध आणि पाणी जुळतोय का? बरोबर. दूध आणि पाणी जरी एकत्र एका ठिकाणी राहते तरी सुद्धा ते एकमेक होत नाही. बरोबर. तर अशी उदाहरणं दिली आहेत शास्त्रामध्ये, समजून घ्या. त्याप्रमाणे आत्मा देहामध्ये राहून सुद्धा त्यापासून भिन्न आहे. सगळ्या अशुची भावनांमध्ये पण हेच सांगायचं की देह अशुची आहे आणि आत्मा शुची स्वरूप आहे. दोन्ही पण आलं त्याच्यामध्ये. भिन्नताच दाखवायचा उद्देश आहे, पण आत्मा नाही लिहिलं. हा आत्मा स्वभावानेच देहामध्ये भिन्न राहतो, ह्याच्यामध्येच निर्मळ राहतो, हे सुद्धा गर्भित आहे. बरोबर. भिन्नतेसाठी दिलं ॲक्च्युली हे, म्हणजे देहाची आणि आत्म्याची भिन्नता. त्यांना प्रश्न आहे की भिन्नता दाखवण्यासाठी हे दिलं श्लोक का निर्मळता दाखवण्यासाठी? तर भिन्नता दाखवण्यासाठी पहिल्यांदा मुख्यतेने सांगायचं आहे. जसं ज्याप्रमाणे कमलिनी में जल हमेशा अलग रहता है, उसी प्रकार यह आत्मा स्वभाव से शरीर में कर्ममल से स्वच्छ रहता है, भिन्न रहता है इसलिए स्वच्छ है, असं म्हणा चालते. पुढचा श्लोक सांगतायत कशासाठी? अजून कसा आहे आत्मा? मग आता इथं सांगितलं तुम्हाला की शरीरापासून भिन्न आहे. तर अजून काय काय नाही आहे आता हे मलासाठी घेतलं तर चालतंय, कारण कर्ममल हे सगळ्या प्रकारचे मल घेते त्याच्यामध्ये. म्हणा द्रव्य कर्म मलैर्मुक्तम, द्रव्य कर्म मलैर्मुक्तम, भाव कर्म विवर्जितम, भाव कर्म विवर्जितम, नो कर्म रहितम शुद्धम कसिद्धम, निश्चयेन चिदात्मनः पाहिजे. चिदात्म्याचे निश्चयाने हे सगळे नाही आहेत, त्यापासून तो भिन्न आहे असं लावा. नो कर्मरहितम काय तुमच्याकडं? तर विधी वगैरे लिहिलंय, शुद्ध लिहिलंय कुठं तर नो कर्मरहितम सिद्धम निश्चयेन चिदात्मनः. म्हणायला भाव कर्म विवर्जितम नो कर्मरहितम सिद्धम निश्चयेन चिदात्मनः. कर्म म्हणजे काय? कर्मणवर्गणा ज्या विसरसोपछय रूपाने तुमच्या शरीराच्या जवळ स्थित होत्या समय. काय म्हणले मी? कर्म कशाला म्हणायचं? त्याचं नाव काय? मोहनिष्का
नैतिक. बर, तिथलंच आहे का नातेपुतेचं? बर, काय सांगितलं की कार्बन वर्गणा तुमच्या शरीराच्या बाजूला तयार आहेत. काय बंदासाठी योग्य, जसं तुमचं दुकान बंद आहे आणि उघडणार आहे समजा 10 वाजता, तर बाहेर रेडी पोझिशनमध्ये असतात सगळे कस्टमर, हो का नाही? हां, जस्ट तुम्ही उघडायला दरवाजा आत येणार ते. म्हणजे तसं इथं जेव्हा जीव परिणाम करणार तर लगेच तिथं ते असलेलेच कार्बन वर्गणा जे तयार आहेत, तुम्ही परिणाम केलं की लगेच बांधले जाणार. असं नाही कुठल्या तरी दुसऱ्या गावावरनं दुसऱ्या क्षेत्रातनं 3 लोकांना आणायचे शोधून, असं नाही आहे. तुमच्या बाजूला म्हणजे हे पण व्यवस्था किती नॅचरल आहे बघा ना. म्हणजे काय म्हणायचं, त्या पुद्गल स्कंद तयार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्ञानावरण रूपाने होण्याची, आयुकर्म रूपाने होण्याची सगळी योग्यता आहे. तुम्ही फक्त परिणाम करा, रागद्वेष केले की त्या रूपाने ते बांधले जाणार. आत्मा जेवढा आहे त्याच्याच बाजूला, की मग शरीर तुमचा आत्मा जेवढा आहे तेवढंच शरीर आहे. त्या शरीराच्याच बाजूला असणारे, आत्म्याच्या बाजूला असणारे म्हण, काय हरकत नाही आहे ना. कार्बन शरीर तिथं पण आहेच, मग ते शरीराच्या बाजूला त्या शरीराच्या म्हण किंवा आत्म्याच्या म्हण. मग तसं जे कार्बन शरीर आहे ते बद्ध आहे तुमच्याशी, पण ह्या कार्बन वर्गणा आहेत या अजून फ्री आहेत, स्वतंत्र आहेत. पण तुम्ही परिणाम केले की लगेच बांधले जाणार आणि त्याच्यामध्ये तशी योग्यता पण त्याच वेळी येणार. म्हणजे तुम्ही जे परिणाम करणार त्यावेळीस त्या कर्मांमध्ये कुठल्या रूपाने बांधण्याची, किती काळपर्यंत, किती अनुभाग रूपाने, सगळं ते तुम्हीच ठरवता, कोणी दुसरं बांधत नाही आपल्याला. म्हणजे ज्ञानावरण कर्म बांधलं तुम्ही. मला आत्ता एकाने प्रश्न विचारलाय की अनुभूती घेताना कसं काय आपण कर्म बांधतो का नाही बांधत? बांधतो, घाबरू नका, बांधतो. हां, म्हणजे फक्त दर्शन मोहनीयाचा बंध होत नाही आहे तिथं. बाकी सगळे तर घाती कर्म तर सांगितलं ध्रुवबंदी आहेत आणि ध्रुव उदयी आहेत, त्यामुळे त्यांचा बंध निरंतर चालू आहे. मला सांगा, तुम्ही अनुभूती घेताना कर्म कसं काय बांधता? मग तुम्ही म्हणताय ना परिणाम करतो त्यानुसार कर्म येतात आणि बांधले जातात. मग अनुभव घेताना कुठं काय आम्ही विपरीत परिणाम करतोय? नाही, मला म्हणायचंय, तुम्ही म्हणताय ना की परिणाम केलो आपण तर ते लगेच विसरसोपचारात असलेले परमाणू बांधले जातात. मग मी तर असे परिणाम काही केलेच नाहीत बंधाचे योग्य, कशाय भाव केले नाहीत, विभाव भाव केले नाहीत, मग का बांधलं गेलं? तुम्ही सांगितलं जे चारित्र मोहनीयाचा उदय बंध हे सगळं बुद्धिपूर्वक आहे, अबुद्धिपूर्वक पण नाही. अबुद्धिपूर्वक आहे, मान्य आहे, ते तर आपल्या पकडीत येत नाही. पण परवा घेतलं होतं आपण की चौथ्या गुणस्थानात असेल जीव तर अप्रत्याख्यानावरून प्रत्याख्यानावरून संज्वलन सगळ्यांचा उदय आश्रव बंध सतत चालू आहे. मग तो बुद्धिपूर्वक आहे, अबुद्धिपूर्वक नाही आहे. मग नाही, म्हणजे मला विचारायचं, मी परिणाम केले नाहीत तर कसं काय बांधलं गेलं? मी तर विशुद्ध उपयोगात आहे, मग कसं काय ते कर्म बांधले जातात? जसं तुम्ही म्हणताय ना, मग त्याच्या योग्य कुठं परिणाम करतोय मी? नाही, अबुद्धिपूर्वक नाही म्हणाले की. मग म्हणून तर जरा विचार करा त्याच्यावर की बुद्धिपूर्वक मी अनुभवच करतोय, शुद्धोपयोगातच आहे. बरोबर, सगळ्याच कर्मांचं संवर निर्जरा नाही आहे. ज्या कर्मांचं तुम्हाला अडथळा होणार आहे त्यांचा प्रश्न आहे, अनुभूतीच्या वेळी संवर निर्जरा होती का सर्व बंद होतो? एक दिवस घेतलं होतं बहुतेक आपण हे प्रकरण. मग असं असतं का की तो तेवढ्या काळापर्यंत बस न्यूट्रल, सगळ्या कर्मांच्या आश्रव बंद, सगळ्यांनी रहित, असा असतो का जीव? मग हे सगळं सांगितलं कर्णानियोगामध्ये, कर्मकांडमध्ये वगैरे की निरंतर येणारे कर्म आहेत, निरंतर बांधले जाणारे कर्म आहेत. उज्ज्वल काकी, कुठले कर्म बांधताय माहिती आहे का तुम्ही आता? दर्शनावरण कर्म. मग त्यांचा आश्रव बंध माझा ऐकताना सुद्धा बांधताय, असं नाही की ऐकत नसताना बांधताय, असं नाही.
म्हणजे आत्ता सुद्धा ज्ञानावरण बांधतोय, दर्शनावरण बांधतोय, सगळं शिकतोय तरी सुद्धा, भगवंतांचं दर्शन करतोय तरी सुद्धा, अनुभव घेतोय तरी सुद्धा बांधतोय म्हटल्यावर काय आता. म्हणजे हे जे 4 घाती कर्म आहेत किंवा तुम्ही म्हणताय तसं चारित्र मोहनियाचं सगळं जे काय कशाय चौकडींचा उदय आहे त्यांचा सुद्धा आश्रवबंध निरंतर चाललाय. मग मला म्हणायचंय तुम्ही चतुर्थ गुणस्थानात आहे, म्हणजे एक असं आपण लावू एक की चतुर्थ गुणस्थानात असताना त्या जीवाला असंयमाचे भाव करावे लागतात का? संयमाचे भाव नाही आहेत ना, हाच दोष आहे. ह्याच्या निमित्तात आश्रवबंध आहे. म्हणजे असंयम हे औदैहिक भाव आहेत आणि त्या औदैहिक भावाच्या निमित्तात निरंतर कर्मांचा आश्रवबंध चालू आहे. म्हणून सांगितलं की तिथं तुम्ही परिणाम करायला पाहिजे असं नाही. मी जी गोष्ट सोडली नाही आहे ना त्या गोष्टीचा मला निरंतर आश्रव चालू आहे, बंध चालू आहे. परिग्रहाचं समजण्यासारखं आहे तुम्हाला. जी गोष्ट आपण नाही सोडली आहे, परिग्रहाची मर्यादा केली नाही आहे, तर त्यांच्या निमित्तात परिणाम चालूच आहेत. आता घराचा त्याग केला का? आता इथं असेपर्यंत रे भैया, घाबरू नको, लगेच घर त्याग देत नाही. इथं आहे तोपर्यंत या कंपाऊंडपुरती क्षेत्र मर्यादा असं आपण केलं तर या कंपाऊंडच्या बाहेर जरी काय पाप चालू असेल ना त्याचा आसरव थांबला आपल्याला. म्हणून सांगितलं एका दिवसाची तरी मर्यादा करा. आज एक दिवस मी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही, कुठं तुमचं नातेपुतेच्या बाहेर जाणार नाही, किती 100 किलोमीटरच्या बाहेर जाणार नाही. एवढी जरी मर्यादा केली तरी बाहेरचा आश्रव बंद थांबला. मग तो कुठं मी बुद्धिपूर्वक करतोय पण तरी सुद्धा चालू असतो. म्हणून 5 पापांचा त्याग करायला सांगितलं जातं, अणुव्रत घ्यायला सांगितली किंवा 7 व्यसनांचा त्याग करायला सांगितलं. घेतलाय का नियम आपण? सप्तव्यसन आपण करत नाही पण आजीवन नियम केलाय का? त्याग केलाय का त्याचा? पंचपरमेश्वरांच्या साक्षीने केलाय. आम्हाच्या जवळ जायचं जाताना आता आणि काय आपण म्हणजे एकाने परवा विचारलं की आपल्याकडनं होत नाहीत का मग? म्हणजे आपण काय 7 व्यसनं माहिती आहेत कुठले? मद्य, मांस, 7 जण पण नाही आहेत, जोडून जर करा जाऊ देत. हां, शिकार, जुगार, परस्त्री सेवन, वेश्यागमन आणि चोरी. 2दा चोरी झाली का? बर, 7 झाले का? मग जोडा की. मद्य, मांस, शिकार, जुगार, परस्त्री सेवन, वेश्यागमन आणि चोरी. बरोबर आहे की भैया? कमी करायला का तू? म्हणजे हे 7 आपण करत नाही पण त्याचं त्याग पण केलेला नाही आहे म्हणून सांगितलं आसरव चालू राहतो. मग म्हणायचं आहे की आपण त्यांनी विचारलं कफ सिरप पितो काय तुम्ही घेत असाल औषधं वगैरे, तर त्याच्यामध्ये अल्कोहोल असतो. अल्कोहोल म्हणजे काय? मग दारू पिता का नाही? मद्य. प्रोटीन सप्लिमेंट खाता माहिती आहेत सगळे, जे तू पण खाल्ला भैया, ऐक माझं. ते जेव्हा केव्हा खातो ना तर प्रोटीन हे ॲनिमल ओरिजिननीच येत आहे. मग हां, वेगन. बरं, पण मॅक्झिमम सोर्स असे आहेत जे की प्रेग्नंट वुमनना वगैरे देतात ना, नियमाने तुम्ही प्रोटीन खाल्ला असाल तर हां, सगळं हे ॲनिमल ओरिजिन आहे. मग काय झालं? तुम्ही काय केला? मांस, मद्य, काय म्हणायचं मग? मग हे आम्ही घेतो तर आम्ही कसं नियम घ्यायचा असं एकाने विचारलं. सांग उत्तर काय? तेवढ्यासाठी मोकळे. मग नाही रे, आता कंडिशन अशी असती सांगितलं ना, वीकनेस आलाय, असं प्रेग्नंट वुमन आहे त्यांना ते घ्यायलाच लावतात एक्सटर्नल सप्लिमेंट. मग आम्ही नाही खाणार. म्हणजे सगळ्यांनाच आहे अशी, कधी तुम्हाला वीकनेस आलं आणि काय झालं रोग वगैरे तर अशा वेळेस तुम्हाला दिले बाहेरून. म्हणजे म्हणायचं आहे की एक भाव समजून घ्या की व्यसन करायचं म्हणलं तर ते वेगळं आणि हे आपण काय म्हणायचं गरज म्हणून घेतोय ही वेगळं. आपण त्याच्यामध्ये आनंद मानतोय, त्याच्या अधीन होतोय, ह्याला व्यसन म्हणायचं. काय कळलं? जे एक हौस म्हणून किंवा एक शौक म्हणून त्याची ॲडिक्शन झालं त्याला व्यसन म्हणतं. पण हे मला खावं लागतं, ते भाव असे आहेत की नको आहे मला, हे खायचं नाही आहे, त्यामुळं तिथं रती नाही आहे तुमची. म्हणून सांगितलं हे त्यामध्ये पण काय समयसारच्या गाथांमध्ये काय
की जह मज्जम पिबमाणो अरधी भावेण मज्जती न पुरिसो. जसं अरती भावाने कोणी मद्य पितो तर त्याला ते नशा करवत नाही. जसं मी म्हटले आता तुम्हाला तसं कफ सिरप वगैरे ते नशा करवणारं नाही आहे. खात राहताल आणि मला छान लागते, गोड लागते, पिला एक बाटली भरून तर मग ते पण व्यसन झालं बरं का. पण अशा भावनेने जो ग्रहण करेल तर ते व्यसन झालं. मग ते हेच व्यसनं घेऊ नका, 7 व्यसनं म्हणजे चहा. बरोबर. हां, चहा काय हो, आता 8वं व्यसन करावं लागेल त्याला. ज्याच्या अधीन होतो ना ते दारूमध्येच घालायचं सगळं. जे खाण्यापिण्याच्या अधीन होतो ना ज्याच्या, आपण त्याचं व्यसन लावून घेतला तर काय म्हणले योगिता ताई, ते काय आहे, कशा कशाचं नाव लावायचं, कॉफी, चहा, कोल्ड्रिंक, अजून ज्याची अधीनता होती आपल्याला ते सगळं व्यसन झालं. बरं, कशासाठी गेलो तिकडं, इथून तिकडं कसं गेलो, कर्म कशाला म्हणतात विचारलं होतं ना. तर कार्मण वर्गणा ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये तयार आहेत, अजून बांधल्या गेल्या नाही आहेत, तर ते तुम्ही परिणाम केला तर बांधले जातात असं म्हणतो आपण. त्यासाठी निघाला होता प्रश्न. मग मी जर परिणाम केले नाही आहेत शुद्धोपयोगाच्या वेळी तरीसुद्धा त्यांचा बंध का चालू आहे, तर सांगितलं ज्या ज्या गोष्टींचा त्याग नाही आहे ना त्या गोष्टींचा आसरव निरंतर आहे. म्हणून पंचम गुणस्थानामध्ये निरंतर निर्जर आहे. काय कळलं, भाव सांगा. 5व्या गुणस्थानामध्ये निरंतर निर्जरा का आहे, म्हणजे काय झालं, मग त्यागाचे परिणाम आहेत ना ते. मी भलेही मला आता आठवत नाही आहे, मी त्याग केलाय, समजा मी काय एखाद्या फळाचा त्याग केलाय, आजीवन केलाय, आता मला ते आठवत नाही आहे, बुद्धीत पण नाही आहे, माझ्या काय उपयोगात नाही आहे, पण तरी त्याच्या निमित्तातला आश्रवबंध थांबला आणि निर्जरा सुरू आहे त्याच्या निमित्तात. म्हणून सांगितलं. आणि अनुभूतीपूर्वक आहे तर असंख्यात गुणी निर्जरा चालू असते. म्हणून सांगितलं अणुव्रत घ्यायला प्रेरणा दिली जाते, किंवा जेवढं संयमात राहतो तेवढं अधिक सावध राहिलो म्हणा, अधिक सुरक्षित राहिलो. आणि तेच असंयमात राहिलो तर कधी खाली आपडतो सांगता येत नाही परत. तर आता इथे सांगतायत काय, हा जीव कसा आहे, द्रव्य कर्म मलाने मुक्त आहे, भाव कर्म मलाने विवर्जित, म्हणजे वर्जित म्हणजे रहित, विवर्जित म्हणजे विशेष रूपाने रहित आहे, भाव कर्माने सुद्धा रहित आहे, नो कर्माने रहित असा सिद्ध स्वरूप आहे. म्हणजे तिन्ही कर्म मलाने रहित सिद्ध स्वरूप आहे. कोण, चित आत्मा, निश्चयाने चैतन्य स्वरूप आत्मा या सर्व कर्म मलाने रहित सिद्ध स्वरूपी आहे. असं म्हणताना आपल्याला सिद्ध स्वरूपाचा अनुभव व्हायला पाहिजे. म्हणजे आपण, मी म्हटलं की मी निष्कर्म आहे, काय झाला अनुभव, अनुभव काय झाला, सिद्ध स्वरूपी आहे. हां, हे मला सांगायसाठी नको, तुम्हाला भावभासना होऊ द्यायच्यासाठी म्हटलं की मी निष्कर्म आहे म्हणत असताना आपण कर्माकडे बघतोय, त्याने रहित आहे याच्याकडे उपयोग जातोय. तर कर्म बघू नका, निष्कर्म म्हणजे कसं आहे, मी याच्यासाठी तुम्हाला चैतन्य स्वरूप हे विशेषण दिलं, सिद्ध हे विशेषण दिलं आहे. तर पॉझिटिव्ह काय आहे ते बघा. मग त्या पॉझिटिव्हमध्ये कर्म नाहीत, नो कर्म नाहीत हे सगळं सांगितलं जाईल. पण आहे काय ह्याचं भावभासन करण्यासाठी आपल्याला ते चैतन्य स्वरूप आणि सिद्ध स्वरूप असं आपल्याला विशेषण दिलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून द्रव्यकर्माने रहित आहे असं म्हटलं तरी सिद्ध स्वरूपाचा अनुभव व्हायला पाहिजे. भावकर्माने रहित म्हटलं तरी मी सिद्ध समान आहे. आणि नो कर्म रहित म्हणत असताना मी अशरीरी आहे. सांग काय दिसलं, अशरीरी आहे म्हणताना काय दिसलं, समय अशरीरी आहे म्हणताना शरीर दिसलं तर चुकलं. मी अशरीरी आहे असं म्हणत असताना पहिला शरीराकडेच जातोय उपयोग. मी निष्कर्म आहे म्हणताना कुठं जातोय, असं कर्म दिसतात का, 8 कर्म, ज्ञानावण, दर्शनावण, म्हणजे ते पौद्गलिक रचना, त्यापासून मी रहित आहे म्हणजे परत तिकडंच गेला उपयोग. मग जे नाही आहे ते सोडायसाठी म्हणून ते विशेषण दिलं आहे. तुम्हाला माहिती आहे ते म्हणून त्याकडून आत्म्याकडे नेत आहे, पण त्याला जाणायचं नाही आहे. म्हणून सांगितलं आत्मा कसा आहे, कर्मरहित, नो कर्मरहित, शुद्ध आहे, चैतन्य स्वरूप आहे. समजलं, म्हणा एकदा.
निर्मुक्तं भावकर्मविवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः. सिद्ध म्हणलं काय दिसलं? शरीर दिसलं नाही ना. हां, दिसलं तर कायच उपयोग नाही. मग काय ते आता आत्मा म्हणून पण नाव ठेवतात. आत्मा म्हणलं काय दिसायचं रे भैया? आत्मन, आत्मज काय आतम. मग काय दिसायचं तिथं? मी आतम आहे. म्हणजे ज्याला भेदविज्ञान झालंय ना त्याला आत्मा आणि आतम सगळं वेगळं वेगळं दिसेल. पण आपण बघताना तिथं एकच बघितलं तर चुकलं. सांग अर्थ काय ध्रुव? बरोबर. सर्व कर्मांनी रहित मी सिद्ध स्वरूप आहे. सांग सिद्धम. निश्चय आणि म्हणजे काय? निश्चय नाही म्हणजे काय हे विचारते. जसं आहे तसं रिअल दाखवणारं बॅटरी त्याला म्हणायचं निश्चय नाही. तर निश्चयनयाचा विषय आहे तो. निश्चयनयाने जरी म्हणताय ना तरी साधनाच्या अपेक्षेने सांगताय तरी निश्चयनयाचा तो विषय आहे. निश्चयनयाच्या अपेक्षेने असणारा तो चैतन्य स्वरूपात्मा. सांग. तर असा सिद्ध स्वरूप आत्मा जाणलं तर कर्मांची आपल्याला बाधा होणार नाही. तर याच्यामध्ये किती कर्म आहेत? एकूण 8 कर्म सांगतो ना. तुम्हाला किती माहिती आहे मला माहीत नाही, पण माहिती करून घेऊ आपण. ज्ञानावरण, सांग समय, दर्शनावरण, मोहनीय, सांगतोय का काय? मला ऐकायला येईना. अंतराय, मी बोलते सिद्धम. पुढं पुढचे कर्म कुठले? आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. आता हे वास्तविक जो शुद्धात्मा आहे त्याच्यामध्ये एकाच समयात सगळे नाही आहेत. सगळे कर्म हे सगळे द्रव्यकर्म सांगायचे आहेत मला, आणि त्याचे योग्य केलेले परिणाम भावकर्म. तर हे सगळे कर्म माझ्या आत्म्यामध्ये कधीच नाही आहेत, अनादि अनंत नाही आहेत. पण मला सांगा ह्याच्यातले कुठले कर्म कुठं जातात? म्हणजे कुठं जातात म्हणजे कुठल्या गुणस्थानात जातात, कुठं वर चढत असताना जातात? माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? एक थोडं तरी सांगू शकाल? असं काय लयच माहीत नाही असं नाही आहे. ते 10वं शेवट नाही, 14वं शेवट असते आपलं. बऱ्याच वर असं म्हणलं कसं व्हायचं? अरे 4 घाती कर्म कुठं जातात भैया? एवढं तर माहिती की आपल्याला. कुठं समजते 4 घाती कर्म? 13व्या गुणस्थानात अरिहंत असतात. अरिहंतांना घाती कर्म नसतात. 12व्या गुणस्थानात कोण असते? छद्मस्त असतो जीव, म्हणजेच कर्मामध्ये स्थित आहे. 8 कर्म त्याच्याजवळ आहेत. त्यामुळे हे 4 कर्म तर 12व्या गुणस्थानापर्यंत असतात. त्यांचं कार्य चालू आहे ह्या अपेक्षेने असतात. ते काय आत्म्यामध्ये नाही आहेत, ते काय आत्म्याला अडथळा करणारे नाही आहेत. नाहीतर पहिल्या गुणस्थानातच दर्शन मोहनीय आहे, ते अडथळा करेल तर वर चढणारच नाही जीव. म्हणून सांगते मोहनीय कुठे 12व्या गुणस्थानात असते? क्षीणमोह 10व्या गुणस्थानातच सांगता ना. 10व्या गुणस्थानाचं नाव? हो, नाव बदलायला लागलं का काय? 10व्या गुणस्थानाचं नाव सूक्ष्म सांप्राय आणि 11व्या गुणस्थानाचं नाव उपशांत मोह.
मग 11व्या गुणस्थानापर्यंत अजून उपशमित अवस्थेत आहेत मोहनीय कर्म, आणि मग 12व्या गुणस्थानात गेल्यावर त्याचा काळ संपल्यावर ते कर्म संपते. आहे तर अंतर्मुहूर्तच काळ, पण 12व्या गुणस्थानापर्यंत आहे म्हणलं गेलं. नाहीतर मोहनीय संपलं की मोहक्षयात, म्हणा सूत्र, मोहक्षयात ज्ञान दर्शनावरणांतराय क्षयाच केवलम. म्हणजे जिथं मोहनीय संपलं तिथं अन्य 3 घाती कर्म पण नष्ट झाले आणि केवळ ज्ञानाला प्राप्त होतो जीव. मग 12व्या गुणस्थानातच होईल. म्हणून सांगितलं तिथं सत्वतेचं कसं आहे सांगितलं, जसं जळलेल्या दोरीसारखं असं सांगितलंय ना. मोहनीय जरी म्हणलं तिथं आहे पण नाही याच्या बराबर आहे. कारण ते सगळं तुमची विच्छुती झाली ना मागं. बघून घ्या, मला नाही करणार आता सांगायचं, फक्त म्हणायचं आहे की हे 4 कर्म 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात गेले की केवळ ज्ञान प्रगट झालं. पुढचे आयु नाम गोत्र आणि वेदनीय. 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयाला एवढं सोपंच विचारलं तर लई तुम्ही लगेच 14 गुणस्थानं बघत बसला असाल, इथं जाते का तिथं जाते ते आहेत त्याच्या प्रकृती कुठं कुठं जातात ते सगळं वेगळं वेगळं आहे. फक्त सामान्य की हे अघाती कर्म आहेत. मग अघाती कर्म अरिहंताच्या ठिकाणी आहेत अजून, मग पर्यायात आहेत, ते द्रव्यामध्ये नाही आहेत. मग हे 4 घाती कर्म नष्ट झाले 12व्या गुणस्थानाच्या अंती, आणि 13व्या 14व्या गुणस्थानामध्ये हे 4 अघाती कर्मांचा अभाव होत जातो आणि मग तिथं ते सिद्धदशा प्रगट होते. तर निश्चय नाही आणि व्यवहार नाहीचा अर्थ काय असतो? निश्चय नाही म्हणजे काय आणि व्यवहार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? जसं आहे तसं मानणं म्हणजे निश्चय. निश्चय आम्हा सांगत होते ना काय? निश्चय म्हणजे गोळा करणे. ची चिनोती म्हणजे गोळा करणे, ज्याच्यातून निघून गेलं त्याला म्हणायचं निश्चय. म्हणजे भेद वगैरे जे आहे ते सगळं जिथं थांबलं, अभेद जिथं आलं तिथं निश्चय झाला. आणि व्यवहार म्हणजे काय? व्यवहाराचा अर्थ सांगितलं होतं ना, खोट्यातला खोटा, बी खोट्यातला खोटा, रू हर असं होतं. म्हणजे विधीपूर्वक चोहोबाजूने रूहर म्हणजे भेद करत जाणे, ह्याला म्हणायचं व्यवहार. समय काय म्हणले मी? तुझं नाव काय सांगितलं विसरलं. नैतिक, सॉरी. काय सांगितले सांग? व्यवहार म्हणजे काय? भेद करत जाणे. म्हणजे उदाहरण म्हणजे जीवामध्ये ज्ञान दर्शन चारित्र्य आहे असं भेद केलं तर व्यवहार नाही झाला. आणि निश्चयाने कसं सांगायचं? ज्ञानमय जीव किंवा ज्ञान दर्शन आदी अनंत गुणमय जीव असं म्हणताना अभेद झालं. मग इथं त्यांनी हेच घेतलं. निश्चयाने म्हणजे वास्तविक रूपाने अभेद रूपाने जीव कसा आहे? चैतन्य रूप आहे. काय प्रश्न? थोडा ब्लॅक हे खाली घ्या ना. काय? अभेद रूप आहे म्हणजे जेव्हा त्याला भेद करून तुम्ही दाखवताय त्यावेळेस ते व्यवहार नाही झालं. आणि जिथं असा भेद नाही, तशी गाथा आहे ना, व्यवहारेण वदिसै नाणी सचरित दंसणम नाणम नवीनाणम न चरितम न दंसणम जाणगो सुद्धो असं काहीतरी आहे. बघून घ्या, 7वी गाथा आहे. तर त्याच्यामध्ये जिथं ज्ञान आहे, दर्शन आहे, चारित्र्य आहे असं म्हणत असताना त्याला व्यवहार का म्हणायचं? तुम्हाला तेवढंच अंश दिसला ना, द्रव्य दिसलं नाही. आणि मग जेव्हा ज्ञानमय आत्मा बघतोय त्यावेळेस काय दिसलं? अखंड द्रव्य दिसलं, म्हणून ते निश्चय झाला. म्हणून हेच सांगताय तिथं पण की निश्चयाने चैतन्य स्वरूप आत्मा सगळ्या कर्ममलाने रहित सिद्ध आहे असा अनुभव केला तर आपल्याला पण सिद्धदशा प्राप्त होते. म्हणा एकदा. भावकर्म विवर्जितम नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः. न बघता म्हणणार, न बघता म्हणायचं. एकदा अर्थ सांगा सुनीता काकी, अर्थ सांगा.
चिदानंद स्वरूपी आत्मा कसा आहे? बरोबर. आता म्हणा. नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः. मग मी तसा आहे असा अनुभव करा. जाणा हा मी जडरूप अचेतन रूप पौद्गलिक द्रव्यकर्माने सर्वथा रहित आहे. हा मी राग द्वेष मोह आदी विकारी भावांनी सर्वथा रहित आहे. आहार वर्गणांनी बनलेल्या या पौद्गलिक शरीररूप नो कर्म आदीने हा मी सर्वथा रहित आहे. अनुभवा या सर्वांनी रहित मी जीव आहे. या जीवामध्ये कोणतीही मलिनता नाहीच, स्पर्शच नाही त्यांचा. अस्पर्शी शुद्ध आत्मा जाणा. सिद्ध स्वरूप आत्मा जाणा. चैतन्य स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर. नमो हरिहं.